मी दिव्या. मी एक महिला रिक्षा चालक होते. मी माझी एकटी राहायचे. माझ्या मागेपुढे कोणीही नव्हतं. रिक्षा चालवण्याआधी मी कंपनीत जॉब करायचे, पण त्या नोकरीच्या पैशात माझ्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. कधी ऑफिसमध्ये पोचायला जरा उशीर झाला तर लगेच हाफ डे कट व्हायचा. महिनाभर काम करूनही माझ्या हातात अर्धाच पगार यायचा. प्रायव्हेट नोकरीत चोचले खूप असतात आणि हळूहळू ते चोचले मला परवडत नव्हते. घराचं भाडं, स्वतःला टिपटॉप ठेवण्यासाठी लागणारा खर्च, सगळं माझ्या सॅलरी बाहेर जाऊ लागलं होतं. म्हणून मी स्वतःचं काहीतरी चालू करायचं ठरवलं. जिथे मीच माझे बॉस असेल असं काहीतरी काम मला करायचं होतं. आणि आज मी ते काम करत आहे. मीच माझी बॉस आहे. कधी मी आजारी पडली तरी मला कोणाकडे सुट्टी मागावी लागत नाही. मी माझ्या मनाची व माझ्या कामाची दोघांची मालक होते. गेल्या 6 महिन्यांपासून मी रिक्षा चालवत आहे. मागच्या 6 महिन्यात मला कधी असा अनुभव आला नव्हता जो मला आत्ता येणार होता. एके दिवशी मी रोजप्रमाणे सकाळी माझी रिक्षा घेऊन निघाले. पुढे वाटेत एका सिग्नलवर थांबल्यावर मी माझ्या रिक्षातील स्पीकरवर अभंग लावला. त्यावेळी स्पीकरचा आवाज मोठा होता. पुढे काही सेकंदात एक व्यक्ती बाईकवर माझ्या रिक्षापुढे येऊन उभा राहिला. तेव्हा मी लगेचच माझ्या रिक्षाचा स्पीकर बंद केला. पण बहुतेक मी लावलेला अभंग त्या अनोळखी व्यक्तीला आवडले होते. त्याने एक नजर मागे वळून पाहिलं व लगेच पुढे वळून त्याने हातद्वारे इशाऱ्याने मला सांगितलं, अभंग खूप छान आहे, ते चालू ठेवा. त्या व्यक्तीने तेव्हा जे कौतुक केलं त्यामुळे नकळत माझ्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. मी लगेचच स्पीकर सुरू करून अभंग लावले. त्या दिवशी माझ्या मनाला एक वेगळाच आनंद मिळाला होता. पुढे मिनिटभरात सिग्नल संपला व तो व्यक्ती त्याच्या वाटेला निघाला व मी माझ्या वाटेला निघाले. काहीच वेळात मी माझ्या रोजच्या रिक्षा स्टॉपवर येऊन पोचले. तिथे पोहोचताच मी माझी रिक्षा पार्क केली व मोगऱ्याचे हार विकू लागले. मी रोज जिथल्या स्टॉपला माझी रिक्षा लावायचे तिथे फूल व गजरे चांगले विकले जायचे. तो दुसरा व्यवसाय लक्षात येताच मी रोज सकाळी अर्धा तास गजरे विकायलाही सुरुवात केली होती. अर्ध्या तासात माझ्याकडचे 25 गजरे विकले जायचे. मग त्यानंतर मी रिक्षावर भाडं घ्यायला सुरुवात करायचे. माझं आयुष्य आतापर्यंत तर कामातच व्यस्त होतं. माझ्या आयुष्यात फक्त मी आणि मीच होते. पण त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात काहीतरी चमत्कार व्हायला सुरुवात झाली. त्या दिवशी एकाच व्यक्तीने माझ्याकडून चक्क 6 गजरे विकत घेतले. तो गेल्यानंतर बाकी आजूबाजूचे लोकही माझ्याकडूनच गजरे घेऊ लागलीत. त्या दिवशी तर 10 मिनिटातच माझे 25 गजरे विकून झाले होते. मी देवाचे आभार मानत होते की चला आज चांगली बोहणी झाली म्हणून. पण ती गोष्ट तेवढ्या दिवसापुरता घडली नव्हती. दुसऱ्या दिवशी माझे गजरे पटकन विकले गेले. आजही त्याच कालच्या व्यक्तीने माझ्याकडून बरेच गजरे विकत घेतले होते. तो आता रोजच माझ्याकडून गजरे घेऊ लागला. एके दिवशी तो व्यक्ती पॅसेंजर म्हणून माझ्या रिक्षात बसला. तेव्हा आमच्यात थोडी ओळख झाली. त्याच्या 2 दिवसांनी तो पुन्हा माझ्या रिक्षातून प्रवास करत होता. तेव्हा मला तो जरा विचारात दिसला. तो काहीतरी टेन्शनमध्ये आहे असं वाटत होतं. मी त्याची विचारपूस करू पाहत होते, पण माझ्या मनाने मला थांबवलं. काही वेळाने तो व्यक्ती स्वतःच मला त्याची समस्या सांगू लागला. म्हणाला, मी फार विचारात आहे. मला मदतीची गरज आहे. मला ताबडतोब घर भाड्याने पाहिजे आहे. माझ्या जुन्या घर मालकाने अचानक मला घर खाली करायला सांगितलं आणि आता एका दिवसात मी दुसरं घर कसं शोधावं, मी कुठे राहावं मला कळत नाहीये. पुढे तो म्हणाला, आपली तर जुनी ओळख आहे. तुम्ही मला घर शोधण्यात मदत कराल का? तसं तर गेल्या काही दिवसांपासून माझी व त्या साहेबांची थोडी ओळख तर झाली होती. मी अजूनपर्यंत त्यांना त्यांचं नाव गाव काहीही विचारलं नव्हतं, पण आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ते आता माझे रोजचे गजऱ्याचे गिराईक झाले होते. त्याचबरोबर काही दिवसांपासून ते माझ्या रिक्षानेच ये जा करू लागले होते. तेव्हा मी त्यांना म्हणाले, तशी आपली ओळख तर आहेच. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला मदत करते. मी जिथे राहते तिथल्या वरच्या मजल्यावरील खोली रिकामीच आहे. मी आत्ताच माझ्या घरमालकाला सांगून तुम्हाला ते घर भाड्याने देण्यास सांगते. मी काही मिनिटातच त्या व्यक्तीच्या राहण्याचा प्रश्न सोडवला. त्यामुळे तो फार आनंदी होता. संध्याकाळची माझी ती शेवटची ट्रिप होती, म्हणून मग तेव्हा मी त्या साहेबांसोबतच माझ्या घरी आले. मी त्यांना माझ्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोली दाखवली. त्या संध्याकाळपासूनच त्यांनी तिथे राहायला सुरुवात केली होती. त्यांच्याकडे अजून काही सामान नव्हता, म्हणून त्या दिवशी मी त्यांना माझ्याच घरी जेवणाला बोलावलं. जेवत असताना आमच्यामध्ये थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या. गप्पा गोष्टींमधून मला त्यांचं नाव कळालं. त्याचबरोबर तेही माझ्यासारखेच एकटे आहे असंही समजलं. मी कोणाला तरी मदत करू शकले यामुळे मी खूप खुश होते. परंतु मी जी मदत केली होती ती मदत माझ्यावर अशा प्रकारे उलटणार होती हे मला ठाऊक नव्हतं. त्या साहेबांनी माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सगळं काही खोटं नाटक केलं होतं. त्याला तर फक्त माझ्याशी मैत्री करायची होती आणि पुढे त्यानंतर जयी होणार होतं त्याचं तर मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्या दिवशी माझ्या हातचं जेवण जेवून त्या साहेबांनी माझं फार कौतुक केलं. घरून जाण्याआधी ते मला म्हणाले, आता मी फक्त तुमचा पॅसेंजर नाहीये,
आजपासून तर मी तुमचा शेजारी झालोय. आता मला साहेब म्हणणं बंद करा. माझं नाव निखिल आहे. तुम्ही मला माझ्या नावाने हाक मारा. तसं त्यांचं वय माझ्याहून जास्तच होतं, त्यामुळे त्यांना नावाने हाक मारायला मला नको वाटत होतं. परंतु ते ऐकतच नव्हते. ते म्हणाले, तुम्ही जर मला माझ्या नावाने हाक मारणार असाल तर मी तुमच्या रिक्षातून आता प्रवास करणार नाही व मी माझी राहण्याची सोयही दुसरीकडे करतो. मी होते हळव्या मनाची. त्यांचं बोलणं ऐकून मी त्यांना म्हणाले, तुम्हाला उगाच अजून इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही आणि या क्षुल्लक कारणावरून तर बिलकुलच नाही. ठीक आहे, मी तुम्हाला आजपासून तुमच्या नावाने हाक मारेल. माझ्या तोंडून निखिल नाव ऐकताच त्यांना फार आनंद झाला. मी आमच्यातील ते बोलणं, आमची भेट सगळं काही नॉर्मल समजत होते. पण त्यामागे निखिलच्या मनात अशा काही गोष्टी शिजत असतील याची मी कल्पनाही केली नव्हती. मी त्या व्यक्तीला माझ्या घरापर्यंत आणायला नको होतं, पण हे मला त्यावेळी समजलं नाही. असो, आता हळूहळू आमचं चालक आणि पॅसेंजरचं नातं शेजाऱ्यामध्ये बदललं आणि पुढे काही दिवसातच शेजाऱ्यामधून ते मैत्रीमध्ये बदललं. तिथे राहायला आल्याच्या काही दिवसांनंतर मी निखिलसोबत घरात लागणारा काही सामान घेण्यासाठी गेले होते. त्याने प्रत्येक कामात माझी मदत घेतली होती. मीही मोकळ्या मनाने त्याला मदत केली. आता रोज तो माझ्या रिक्षातूनच ऑफिसला ये जा करायचा. त्याचबरोबर दर 2-3 दिवसानंतर तो माझ्या घरी जेवायला यायचा किंवा मला त्याच्या घरी जेवणासाठी आमंत्रण द्यायचा. तसा तो स्वयंपाकात एक्सपर्ट नव्हता. हळूहळू मी त्याला स्वयंपाक शिकवू लागले होते. बघता बघता निखिलला माझ्या वरच्या खोलीत राहायला येऊन 1 महिना झाला होता. आता आमची मैत्री बऱ्यापैकी विश्वासाची झाली होती. मला तरी अजूनही तो चांगला सज्जन व्यक्ती वाटत होता. एके दिवशी त्याच्या आग्रहामुळे मी त्याच्यासोबत चौपाटीवर फिरायला गेले. चौपाटीवर गेल्यावर अथांग समुद्र पाहिल्यावर मला तर फारच बरं वाटलं. तिथे गेल्यावर निखिल माझ्याशी फारच गप्पा गोष्टी करत होता. तो आता माझ्या खाजगी आयुष्याबद्दल विचारपूस करू लागला होता. मी एकटी का राहते, माझं कुटुंब कुठे आहे, हे सगळं तो मला विचारत होता. मी त्याला सांगितलं की मी एकटीच आहे. यापूर्वी मीही जॉब करायचे, पण मॅनेजरचा कंटाळा आल्यामुळे मी माझं काहीतरी सुरू करण्याचं ठरवलं आणि त्या दिवसापासूनच मी रिक्षा चालवते. रिक्षा चालवण्यात मला फार आनंद मिळतो, कारण तिथे मी माझी स्वतःची मालकीण आहे. त्या दिवशी मी फार बडबडत होते. माझ्या सगळ्या गप्पा ऐकून निखिल गालातल्या गालात हसताना दिसत होता. पुढे 2-3 दिवसांनंतर माझी भेट एका व्यक्तीसोबत झाली. तो व्यक्ती होता पराग. मी पूर्वी राहायचे तिथेच तो राहत होता. त्या टपोरी मुलामुळेच मी माझं पूर्वीचं घर सोडलं होतं. मला एकटीला पाहून तो सारखं माझ्या मागे यायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून मी माझं जुनं घर सोडलं होतं, पण आता तो माझा पाठलाग करत माझ्या नवीन घरीही पोहोचला होता. त्या दिवशी मला वाटेत अडवून पराग जेही बोलला ते ऐकून मी शॉकमध्ये होते. तो म्हणाला, दिव्या, माझ्यासारख्या तरुण मुलाला नकार देऊन तू आता त्या म्हाताऱ्याच्या प्रेमात पडलीस का? मी त्याला म्हणाले, उगाच काहीही बडबडू नकोस. माझं आणि निखिलचं नातं साधं मैत्रीचं आहे. त्यावर तो म्हणाला, दिव्या, मी तुझ्याशी कधीही खोटं बोललो नाही. तू मला आवडायचीच ते मी तुला समोर येऊन सांगितलं तरी, पण तो म्हातारा गोड बोलून तुझ्याकडून काम काढून घेत आहे. त्याची तुझ्यासोबत मैत्री वगैरे काही नाहीये. त्याला तू आवडतेस म्हणून तो तिथे राहतोय. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव, तो तुझ्याशी लग्न कधीच करणार नाही. तो एक दिवस तुला नक्की फसवेल. परागचं बोलणं ऐकून मी त्यावर काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. मी रागातच घरी आले. काही दिवसांपूर्वी मी निखिलसोबत चौपाटीवर गेले होते. तेव्हा तो माझ्यासोबत जे वागला त्याचा मी विचारही केला नव्हता. आता मी दुसरीकडे घर बघत होते, कारण निखिल कधीही काहीही करू शकत होता. मागच्या काही दिवसांपासून मी त्याच्याशी बोलत नव्हते, म्हणून तो मध्यरात्री येऊन माझ्या घराचा दरवाजा वाजवत असायचा. मी आजपर्यंत कधी दरवाजा उघडला नव्हता. तो एक पुरुष होता. मी त्याच्यासोबत लढू शकत नव्हते, म्हणून मी तिथून निघून जाण्याचा पर्याय निवडला होता. पण आज परागचं बोलणं ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती. मला त्या निखिलला जाब विचारायचा होता. तो पांढऱ्या केसांचा अर्ध वय निघून गेलेला माझ्या मागे का लागला होता हे आता मला समजलं होतं. त्या दिवशी मी न घाबरता त्याच्या घरी गेले व त्याला जाब विचारला की तो लोकांना काहीही का सांगत आहे. त्याच्यात व माझ्यात काहीही नातं नसतानाही तो उगाच काहीही अफवा पसरवत होता. त्या दिवशी मी न घाबरता त्याच्यासमोर उभी राहून बोलत होते. मी त्याला म्हणाले की का तू माझ्या मागे लागला आहेस? का रोज रात्री माझ्या घराचा दरवाजा वाजवतोस? का लोकांना खोटं सांगतोयस की आपल्यात काही नातं आहे? मी एकसारखी बोलत होते. बोलता बोलता मी त्याच्या चारित्र्यावरही बोलले आणि ते ऐकून निखिल चिडला. तो म्हणाला, दिव्या, बस कर, किती बोलशील? माझं ऐकून घे. तू माझ्यावर नाराज आहे हे मला ठाऊक आहे. मी त्या दिवशी चौपाटीवर जे वागलो ते मी वागायला नको होतं. त्यासाठी मी लाजिरवाना आहे, पण त्यानंतर मी तुला त्रास होईल असं कधीच वागलो नाही. रोज मध्यरात्री मी नाही तर पराग नावाचा कोणी टपोरी मुलगा तुझ्या घराचा दरवाजा वाजवत होता. ज्या दिवशी माझी त्याच्यावर नजर गेली त्या दिवशी मी त्याला जाब विचारला
तेव्हा मला समजलं की तो तुझ्या मागावर आहे. तो मुलगा तुला विनाकारण त्रास देत होता हे माझ्या लक्षात आलं तेव्हाच मी त्याला चांगला चोप दिला. त्यावर मी म्हणाले, म्हणजे तुझं म्हणणं आहे की तू माझी रक्षा केलीस, पण त्याचबरोबर तू त्या परागकडे माझी बदनामीही केलीस ना? नाही दिव्या, तुझ्या चारित्र्यावर डाग लागावा असं मी कधीच वागणार नाही. मी त्या मुलाला चोप दिल्यामुळे रागाच्या भरात येऊन तो माझ्याबद्दल तुला काहीही खोटं सांगत आहे. निखिल असं बोलताच मी म्हणाले, म्हणजे तू माझ्यावर प्रेम करत नाहीस तर? मी असं बोलताच निखिलची मान खाली झाली. त्या दिवशी चौपाटीवर त्याने मला प्रपोज केलं होतं आणि त्यामुळेच मी त्याच्यावर रागावले होते. तो म्हणाला, दिव्या, आज पुन्हा एकदा मी तुला लग्नासाठी मागणी घालतोय. माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलीसाठी होकार दे. त्याचं बोलणं ऐकून मी थक्कच राहिले. त्या दिवशी निखिलने मला त्याची सगळी सत्यता सांगितली. तो एका मुलीचा बाप होता. तो म्हणाला की माझ्या पहिल्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. आज त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं. आता माझी फॅमिली माझं दुसरं लग्न करण्याचा हट्ट करत आहे. पण ज्याही मुलींना मी भेटलो त्या सगळ्या मुली माझ्याकडे असलेल्या पैशांसाठी माझ्याशी लग्न करायला तयार आहे हे मला समजलं. त्या माझ्या मुलीला आईची माया देऊ शकत नाही हे मला जाणवलं. घरच्यांच्या त्याच त्या लग्नाच्या विषयाला कंटाळून शेवटी मी घरातून काही दिवस निघून जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या दिवशी मी माझी बाईक घेऊन सकाळी घरातून बाहेर पडलो आणि तेव्हा सिग्नलवर मला तू दिसलीस. त्या दिवशी तुला पाहताच मला असं जाणवलं की माझा अर्ध्यात मोडलेला संसार तूच पूर्ण करू शकतेस. त्या दिवशी दिवसभर मी तुझा पाठलाग केला. तुझा प्रामाणिकपणा, तुझे कष्ट, सगळं काही मी फार जवळून पाहिलं. मला खात्री पटली की तूच माझ्या मुलीचा व माझा सांभाळ करू शकतेस. त्या दिवशी मला समजलं की रोज ज्या कंपनीत मी निखिलला माझ्या रिक्षाने सोडत होते तो त्या कंपनीचा मालक होता. माझं प्रेम मिळवण्याकरता तो साधारण आयुष्य माझ्यासोबत जगू लागला होता. त्याचं सगळं सत्य ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्याला म्हणाले, निखिल, देवाने माझ्याकडून माझी लेक घेतली होती, पण आता त्याने पुन्हा ती मला परत केली. माझंही लग्न झालं होतं, पण पहिली मुलगी झाल्यामुळे माझ्या नवऱ्याने मला डिवोर्स दिला. त्यानंतर माझ्या माहेरच्यांनीही मला साथ दिली नाही. त्यावेळी माझ्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे मी माझ्या मुलीचे उपचार करू शकले नव्हते. तिला जन्मतः श्वास घेण्याचा त्रास होता. योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. त्या दिवसानंतर मी माझी एकटीच जगत होते. पण आज काही वर्षांनंतर का असेना, देवाने निखिलच्या मुलीच्या मार्फत का होईना मला पुन्हा एकदा एका मुलीची आई होण्याचं सुख दिलं होतं. निखिल ही समजदार व्यक्ती होता. त्याने माझ्यावर केलेलं प्रेम खरं होतं. त्या दिवशी आम्ही दोघांनी एकमेकांचा भूतकाळ स्वीकारला व नव्याने आयुष्य सुरू करण्याचं ठरवलं. निखिल एवढाही मोठा नव्हता. तो सतत विचारात असायचा. त्यामुळे वयाच्या 37व्या वर्षातच त्याचे केस पांढरे दिसू लागले होते. पण मी त्याच्या आयुष्यात गेल्यापासून त्याच्या चेहऱ्यावर नव्याने हास्य फुललं होतं. त्याच्या मुलीला मी माझ्या पोटच्या लेकीप्रमाणे जीव लावणार असं मी स्वतःलाच प्रॉमिस केलं. त्या मुलीने कमी वयात तिची आई गमावली होती व मी माझी मुलगी गमावली होती. कुठे ना कुठे आमचं दुःख सारखंच होतं. मी निखिलला मनोमन प्रॉमिस केलं की आजनंतर मी त्याच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ देणार नाही. त्याला व माझ्या मुलीला मी नेहमी आनंदात ठेवेल. माझं पहिलं लग्न मोडल्यानंतर मी पुरुषांबद्दल एकच विचार करत होते की सगळे पुरुष हे सारखेच असतात, मतलबी. पण माझं मत चुकीचं आहे हे निखिलने मला सिद्ध करून दिलं. सगळे पुरुष एकसारखे नसतात. प्रत्येक पुरुष धोकेबाज नसतो. काही निखिलसारखे प्रेमळ आणि खरं प्रेम करणारे अजूनही या जगात आहेत. हे निखिल माझ्या आयुष्यात आल्यावर मला समजलं. मंडळी, काही गोष्टी वेळेवर सोडून दिलेल्याच बऱ्या असतात. वेळ सगळं काही भरून काढते. मी एकटी आहे, मी एकटा पडलोय, या गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा स्वतःवर लक्ष द्या. बाकी वेळेनुसार योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येतेच. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.